नमस्कार सर्वांना. पोर्टल शिक्षक भरती संदर्भात टेट 2025 असेल किंवा टेट 2022 असेल, त्या संदर्भात आपण फॉलोअप घेत आहोत आणि तो मंत्रालयामध्ये. बऱ्याच वेळा लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला या संदर्भात याच चॅनलवरती माहिती दिलेली आहे आणि अशीच माहिती देत राहू. परंतु बरेच कॉल्स, मेसेजेस येतात आहेत आणि त्यांच्याशी धारणा आहे की मॅडम तुम्ही कोणत्या मागणी घेऊन जाणार आहात त्याच्याबद्दल आम्ही सांगा, कारण आमची जर मागणी घेतली नाही तर आमचा मोठा लॉस होऊ शकतो. आणि मित्रांनो, त्याचसाठी एकदम शॉर्टमध्ये व्हिडिओ आहे, सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून या व्हिडिओमध्ये मागणी करण्यापूर्वी अशी एखादी मागणी असेल ती जरी राहिली तरी सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, जेणेकरून आपण त्याचा फॉलोअप सुद्धा घेणार आहोत. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने. मित्रांनो, शिक्षक भरती टेट 2025चा निकाल लागलेला आहे आणि पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू व्हायला हवं. त्याचबरोबर वेगवेगळ्या मागण्यांसाठी सध्या मंत्रालयामध्ये, त्याचबरोबर आयुक्त कार्यालयामध्ये सध्या काम चालू आहे. नियम कोणते असावेत, कोणत्या विषयाला प्राधान्य असावं, कशा पद्धतीने भरती चालू असावी, अशी आपल्याला माहिती आयुक्त कार्यालयातून मिळाली. आणि आयुक्त साहेबांनी तर डायरेक्ट सांगितलं की तुम्ही जर तुमच्या कोणत्या मागण्या असेल त्यासाठी तुम्ही मंत्रालयामध्ये फॉलोअप घ्या. जर तिकडून आदेश आले तर मात्र आम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे ह्या सर्व प्रोसेस करणार आहोत. आणि मित्रांनो, त्यासाठी आता मंत्रालय स्तरावरती आपण श्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून फॉलोअप आपल्या टीमच्या सोबत घेत आहोत. तर मित्रांनो, टेट 2022 तसंच टेट 2025 संदर्भातल्याही काही मागण्या आहेत, त्या आपण वन बाय वन पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल, पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू करून जुन्या संच मान्यतेनुसार शिक्षक भरती करण्यात यावं, ही आपली पहिली मागणी आहे. त्याचबरोबर ज्यावेळी नोटिफिकेशन आलं होतं ते एज ग्राह्य धरण्यात यावं, कारण जेव्हा अपीलला संधी मिळते, जेव्हा 21-22 वर्षाचा उमेदवार शिक्षक होऊ शकतो आणि ज्यांनी डीएड, बीएड, टीईटी, सीटीटी इतक्या सगळ्या परीक्षा देऊन शिक्षण विभागाच्या या उशिरा किंवा गलथान कारभारामुळे त्यांचं नुकसान होऊ नये, त्यामुळे नोटिफिकेशनच्या वेळी जर तुम्ही एलिजिबल असाल ते शिक्षक भरतीसाठी तर मात्र तुमचं ते एज कन्सिडर करण्यात यावं, अशी आपली मागणी आहे. तिसरी मागणी आहे की पोर्टल भरती ही एक बिंदू आणि एक परीक्षा, येस, ही अशी असावी अशी अपेक्षित होतं. परंतु मित्रांनो, नियमानुसार तसं शक्यच नाहीये आणि त्याचसाठी आपण शालेय शिक्षण विभागाला काही ऑप्शन्स देत आहोत. ते म्हणजे असे की पहिल्यांदा जो राऊंड आहे तो 9 ते 12चा लावण्यात यावा, नंतर 6 ते 8चा, नंतर 1 ते 5चा, जेणेकरून त्याच उमेदवाराला वरच्या वर्गासाठी जी संधी मिळते ती मिळणार नाही आणि जे जास्तीत जास्त उमेदवारांना तिथं संधी मिळेल. आणि त्यामुळे जे ऑलरेडी शिक्षण सेवक म्हणून काम करत आहेत त्यांची असं होतं की आम्ही जर एक बिंदू एक भरती जर अशी मागणी केली तर आम्ही कोर्टात जाऊ. तर मित्रांनो, ज्यांना जर खरंच नोकरीची गरज आहे त्यांना सुद्धा नोकरी मिळायला पाहिजे, त्यासाठी आपण भरतीच्या प्रोसेसमध्येच अशा पद्धतीने मागणी करत आहोत. त्याचबरोबर नेक्स्ट आपली अशी मागणी आहे की पोर्टल भरती ही टप्प्याटप्प्यामध्ये नको. म्हणजे एकाच आपण पाहिलेलं आहे 2022च्या भरतीमध्ये एका उमेदवाराला जवळपास 4 आणि 5 वेळा एकाच परीक्षेवर संधी मिळालेली आहे. म्हणून एकाच प्रोसेसमध्ये ही पूर्णतः भरती व्हावी आणि वेटिंग लिस्ट, याला प्रतीक्षा यादी आपण म्हणतो, किंवा रिक्तापत्र गैरहजर राहून तो लावण्यात यावा. 2025च्या शिक्षक भरती संदर्भातली मागणी आहे. नेक्स्ट मागणी आहे कला, क्रीडा, कार्यानुभव हे जे शिक्षक भरती होणार आहे ती 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे केंद्रावरती एक पद आणि त्याचबरोबर 250 विद्यार्थ्यांच्या पाठीमध्ये एक क्रीडा शिक्षक आणि कला शिक्षक, कार्यानुभव शिक्षकांचं जे प्रपोर्शन आहे तो जी आर तुम्ही पाहू शकता. त्याचं आहे 500 शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक. सो अशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन टेट 2025च्या शिक्षक भरतीमध्ये करण्यात यावं. नेक्स्ट आपली अशी मागणी आहे की जे जनरली सायन्सचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या बाबतीमध्ये खूप इश्यू सध्या होतो. तो म्हणजे असा की
जर एखाद्या उमेदवाराचं केमिस्ट्री झालं असेल, एम-एससी केमिस्ट्री, एम-एससी बायोलॉजी किंवा बरेच असे विषय असतील, तर त्यांना वेगवेगळ्या याच्यासाठी कन्सिडर केलं जातं. म्हणजे काही उमेदवारांना गणित शिकवण्यासाठी कन्सिडर केलं जातं, काही उमेदवारांना विज्ञान शिकवण्यासाठी कन्सिडर केलं जातं. तसं ते BSc ॲग्रीचं तसंच आहे, इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्सचं तसंच आहे, मेकॅनिकल इंजिनियर झालेल्या उमेदवारांचं तसं आहे. ते सुद्धा शिक्षक भरतीमध्ये आलेले आहेत. त्याच धर्तीवरती त्यांना सुद्धा दोन्ही विषय शिकवण्याची पात्रता देण्यात यावी आणि त्यांना एलिजिबल करण्यात यावं, अशा पद्धतीचे एक खूप विस्तृतपणे हा विषय मांडलेला आहे. तो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये समजेलच. अशा पद्धतीची मागणी आहे. म्हणजे सायन्सचे बॅकग्राऊंडचे जे टीचर आहेत त्यांच्यावरती अन्याय होऊ नये. नेक्स्ट आपली मागणी आहे की आपण पाहिलेलं आहे की समाजशास्त्र विषयाला फार कमी जागा येतात. सो त्या विषयाच्या जागा सुद्धा कन्सिडर करण्यात याव्या. त्याचबरोबर सब्जेक्ट टीचर आहेत त्यांची मागणी करण्यात यावी. आणि जेव्हा ज्युनियर कॉलेज टीचरसाठी विचार केला जातो तेव्हा त्याचं ग्रॅज्युएशन त्या विषयामध्ये आहे का, त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा स्पेशलायझेशन आहे का, याचा सुद्धा विचार करावा सेम विषयामध्ये, अशी आपली मागणी आहे. आणि ह्या मागणी करत असताना वेळोवेळी वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या मागण्या होत आहेत. त्याच्यामध्ये जे काही नॉन क्रिमिनल आहे, त्याचबरोबर तुमचं काही सर्टिफिकेट आहेत, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, याची तारीख आहे ती 14 मे पूर्वीची असावी, अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. तसं पाहता शासनाने याच्याबद्दल कोणतंही परिपत्रक काढलेलं नाहीये आणि त्याचमुळे त्याच्यानंतर ज्यांचे कागदपत्र इश्यू झालेले आहेत त्यांनी काय करायचं, असाही एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच त्याच्यावरती क्लॅरिटी देण्यात यावी. आणि जसं 2022च्या शिक्षक भरतीच्या वेळी 12 फेब्रुवारी 2023 ही एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनची डेट होती. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, DED, BEd जे काही असेल ते. आणि त्याचबरोबर हे काही जे कागदपत्र आहेत, NCL, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, याची तारीख होती 30 सप्टेंबर 2023. त्याच पद्धतीने तेव्हाही रिलॅक्सेशन मिळालं होतं. यावेळी शासनाचा काही निर्णय आहे त्याच्या संदर्भात क्लॅरिटी द्यावी, कारण बराच संभ्रम आहे, अशी आपली या संदर्भात मागणी आहे. आणि हो, अजून अजून पोर्टलवरती शाळा देण्यासाठी, शाळा येण्यासाठी शासनाने स्वतः पुन्हा एकदा तसं लेटर काढणं गरजेचं आहे. संच मान्यतेसाठी अजून वेळ मिळणं गरजेचं आहे, ज्या रद्द होतो कोर्टानुसार. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा विचार करायला हवा. आणि अर्थातच नोटिफिकेशनचं एज जसं मगाशी मी सांगितलेलं आहे तशाच पद्धतीने ते ग्राह्य धरण्यात यावं, ही प्रामाणिक मागणी आहे. तलाठी भरती, पोलीस भरती याच्यासाठी 2-2 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळालेलं आहे. मग शिक्षक भरती का नको, ते एक प्राईम त्याचा तो आपला कन्सर्न असणार आहे. आणि क्षणानुसार प्रत्येक उमेदवाराला त्याच्या कॅलिबरनुसार, त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला इथं संधी मिळायला हवी. मग त्याच्यामध्ये कोणतंही आरक्षण असेल, विधवांचं आरक्षण असेल, कोविडमध्ये जे आत्महत्याग्रस्त जे पाल्य आहेत त्यांच्यासाठीचं आरक्षण असेल, माजी सैनिकाचं आरक्षण असेल, त्याचबरोबर कोणताही आरक्षणाचा कोणताही खेळाडू वगैरे कोणताही आरक्षण जरी असेल त्याच्यामध्ये ह्या कन्सिडर केला जावा आणि त्याच्यानुसारच भरती हवी, रादर त्याच्यानुसारच भरती होते, अन्यथा इनव्हॅलिड पकडली जाईल. आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं जे आपण मागणी करतो की ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत राज्यामध्ये, जवळपास आपण पाहतोय की जवळपास 36% शाळा आहेत त्या रिलिजियस मायनॉरिटीच्या नावाखाली किंवा लँग्वेज मायनॉरिटीच्या नावाखाली सध्या आपण पाहतोय की त्या अल्पसंख्याक झालेल्या आहेत, करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या सुद्धा जागा पोर्टलला देण्यात याव्यात, आश्रमशाळेच्या जागा पोर्टलला देण्यात याव्यात, अशा बऱ्याचशा मागण्यासह 2022ची भरती मित्रांनो विसरून कसं चालेल, कारण तो अजून रिक्तापत्र गैरहजर राऊंड लागलेला नाहीये आणि माजी सैनिकचा राऊंड लागलेला नाहीये. त्याच्यासाठी पण आपण मागणी करतो. परंतु तुम्हाला आत्ताच मला सांगावं असं वाटतं, रिक्तापत्र गैरहजर राऊंड बद्दल थोडीशी कमी शाश्वती आहे. त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया. परंतु माजी सैनिकाच्या ज्या जागा आहेत त्या मात्र यायला हव्यात, त्यांच्या हक्काच्या जागा आहेत. मग 2017ची भरती असो नाही तर 2022ची भरती असो, त्या मात्र त्यांच्या हक्काच्या आहेत, त्या यायलाच हव्यात. अशाच महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी. आणि हो, अजून एक तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे, अजूनही एखादी कोणती मागणी राहिली असेल ना मित्रांनो, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, सर्वांपर्यंत पोहोचवा. याच अपेक्षेसह मंत्रालयात आपण आज फक्त काही मागण्यांसाठी जातोय, अशाच पुढच्याही मागण्या आपण करण्यात आहोत. शिक्षकांच्या हक्कासाठी आपण सदैव तत्पर आहोत.
काम करत आहोत आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नातून तुम्हाला नोकरी मिळेल ही आशा आहे. आणि एक हक्काची नोकरी किती महत्वाची असते त्याची मलाही जाणीव आहे. सो स्टे कनेक्टेड.